ओम नमो श्री जगदंबे तारी वाजवा का एक मिनिट मी 2 मिनिटं घेणार आहे मी काही तास भरून तुम्हाला मंडळा पोळा साहेब पुरुष मंडळी हात वरती करून तारी वाजवायची राजांना मानतात त्यांनी करायचे हात वरती करून जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात त्यांनी हात वरती करायचे माझ्या मुलीने तुम्ही पण वाजव हा खाली राजा पण खाली करा हात वर खाली अशी वाजली पाहिजे की भाजी बाबांच्या प्रसंगाचा पुरा ओम नमो श्री जगदंबे नमो जगदंबे ऐका तुळजापूरच्या भवानीला वंदन केलं शाहू सरदारांचं कौतुक केलं किती प्रेम आहे तुमचं लोकांचं शिवाजी राजांवरती छत्रपती शिवाजी इतकं प्रेम आहे इतकीच करता 70% लोकांनी हात खाली केले असं तुमचं प्रेम होते श्री जगदंब करुणतारं भावर चित्तौडच्या पद्मिनी नावाच्या राणीचं चित्तधराच्या हिरानं त्याचा पवनातून मांडला की गगनीच्या मोहम्मदानं त्या चित्तौडच्या पद्मिनीचं कौतुक ऐकलं होतं की अशी सुंदर राणी राजपुताला राजस्थानच्या मेवाडमध्ये आणि त्यांना बघण्याची इच्छा त्याला प्रगट केली आणि मनातून संकल्प केला की पद्मिनीला आपलं करणार हा भाव त्या पावटाचा होता मंदिरं परत निघाला तो बदलीचा मोहम्मद त्यानं मंदिरं लुटली मंदिराचे कळस पाडले त्याला संपत्ती तिथली लुटली त्याला गाई मंदिरात आणायचं जसं अफजल खानानं केलं तेच त्याला चालवलं त्यानं गाई मंदिरात आणलं गाईला मंदिरातच कापलं गाईंच्या रक्ताचा अभिषेक मूर्तींना घालायचा मूर्त्या फोडायच्या पुन्हा दुखून फेकायचे वारकऱ्याच्या घरातली माळ सुरक्षित नव्हती आई बहिणीच्या कंपणावर कुंकू सुरक्षित नव्हतं पुण्याचं कुंकू केव्हाही पोचलं जात होतं चिंताला चारी बाजूला ऐकल्या सगळं पटलापर्यंत पोचत होत्या सगळं थैमानं चारी बाजूला तारुण्याखाली लेख पुन्हाही वर्णातल्या असत्या त्या कुमारीच्या दिशेला उचलून न्यायचं शरीराचे लक्ष्य तोडायचे तिच्या मध्य रुंद होऊन तिला तलवारीचा घात दाखवून नाचायला लावायचे दलाल खाण्याला आणि हे सगळं ऐकत होते 12 वर्षाचे बाळराजे मोठ्या आवडल्या त्यांच्या म्हटलं तर पुण्यावर दिली नसत्या ताईनं शारीरिक क्रियेला नकार दिला तर ते तिच्या देहाचे तुकडे करायचे बाल्याच्या टोकाला तलवारीच्या टोकाला लावायचे आणि फिरवायचे गावाकडे घेऊन म्हणून कोणी त्याचा प्रतिकार करत नव्हतं